यावेळेस एक सगळ्यात महत्त्वाची बातमी, माल वाहतूकदारांनी आपला संप अखेर मागे घेतलेला आहे। हिट अँड रन कलम तुर्तास लागू होणार नाही असं केंद्र सरकारनं माल वाहतूकदारांना आश्वासन दिलं आणि त्यानंतर माल वाहतूकदारांनी आपला संप मागे घेतलेला आहे। यावेळेस एक सगळ्यात महत्त्वाची बातमी, केंद्रीय गृह सचिव आणि ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेसची बैठक संपन्न झाली। केंद्र सरकारच्या आश्वासनानंतर संप मागे घेण्याचं माल वाहतूकदार संघटनेनं आवाहन केलेलं आहे। नवा कायदा लागू होऊ देणार नहीं अशी ठाम भूमिका माल वाहतूकदारांनी घेतलेली है। का कानून अभी लागू नहीं है और हम आपको आश्वासन दिलाते हैं कि आगे भी हम आप ये कानून लागू नहीं होने देंगे। अगर ये कानून लागू होगा तो हमारी डेड बॉडी के ऊपर सरकार को चलना पड़ेगा, तो ये कानून लागू कर पाएगी। हम आपसे अपील करते हैं कि आपकी चिंता जो मंशा थी उसका हल निकल चुका है। आपसे अपील करते हैं कि अपने वाहनों पर आइए, अपने वाहन बिना कोई डर के चलाइए। हम पूरी टीम आपके लिए 24/7 365 दिन हाजिर हैं। आपसे एक बार फिर अपील करते हैं कि अपने वाहनों पर आइए और वाहन चलाइए। मोठी बातमी आपण बघतोय, अखेर माल वाहतूकदारांनी आपला संप मागे घेतलेला आहे। थेट जाऊयात दिल्लीला, आमचे प्रतिनिधी रामराजे आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। रामराजे, आपण बघतोय की संप अखेर मागे घेतलेला आहे, नेमकं काय म्हटलेलं आहे आणि आता माल वाहतूकदारांनी संप मागे घेतल्याचं घोषित केलेलं आहे, त्यामुळे जी सगळी वाहतूक कोंडी किंवा जी सगळी कोंडी झाली होती एकंदरीतच ती आता सुटू शकते? बिलकुल, जी कोंडी झाली होती ती तर फुटू शकणारच आहे आणि केंद्र सरकारने हे आवाहन केलं होतं मोटर ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसला की या संदर्भाचं आपण आंदोलन मागे घ्यावं आणि त्यानंतरच हे आंदोलन जे आहे ते मागे घेण्यात आलेलं आहे। आणि केंद्र सरकारने हे पण आश्वासन दिलेलं आहे की हा कायदा जो आहे हे कलम जे आहे 106(2) हे अद्याप लागू केलेलं नाही आणि त्यामुळं हे संप मागे घ्यावं आणि जरी लागू करायचं असेल तर तुम्हाला संपूर्ण बैठक घेऊन तुमचे मुद्दे आणि मागण्या विचारात घेतल्या जातील ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसच्या आणि त्यानंतरच हे कलम लागू केले जाईल। त्यामुळे तुर्तास एक स्थगिती मिळाल्याचं सुद्धा एक पत्रक जे आहे ते गृह मंत्रालयाकडून आत्ताच जारी करण्यात आलेलं आहे आणि त्यामध्ये हे संपूर्ण मुद्दे जे आहेत ते स्पष्टपणे दिलेले आहेत। त्यामुळे 10 वर्षाची जी शिक्षा होती, हा नियम, हा कायदा अद्याप लागू होणार नाही हे केंद्र सरकारने स्पष्ट केलेलं आहे। बिलकुल, धन्यवाद रामराजे आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे एकंदरीतच देशभरात जी कोंडी झाली होती ती आता सुटायला यश मिळेल असं नक्कीच म्हणतात।